आजचा दिवस पण बाकीच्या दिवसांसारखाच होता, पण प्रत्येक दिवस मला माझ्या स्वप्नांच्या जवळ नेत असतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे दामिनी आणि दामिनी व्लॉग्सवरती तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. तर प्रत्येक दिवस जेव्हा उजाडतो ना, तेव्हा कधी मोटिवेशन असतं, कधी मोटिवेशन नसतं, पण मी डिसिप्लिन फॉलो करते. कारण मी हे शिकली आहे की मोटिवेशन हे जे आहे ते टेम्पररी असतं आणि कन्सिस्टन्सी जे आहे ते परमनंट असते. त्यामुळे कधीही लाँग टर्मचा विचार करूनच आणि आपल्या आयुष्यासाठी पुढे जाऊन कोणत्या गोष्टी फायदेशीर आहेत तर त्याच करणं आपण फॉलो केलं पाहिजे. आणि जरी मी घरातली कामं करत असले सकाळी उठल्यानंतर, तरी माझ्या डोक्यामध्ये आपल्याला आजच्या दिवसाचे काय टास्क्स आहेत, कोणते कोणते कामं प्रायोरिटीवरती करणं इम्पॉर्टंट आहेत, ह्याचं मी डोक्यामध्ये प्लॅन बनवत असते, जेणेकरून आपण ते काम करण्यासाठी रेडी असतो आणि त्या कामामध्ये आपलं मनही लागतं आणि आपण आपलं 100% देऊन ते काम कंप्लीटही करू शकतो. की वर्क आणि होम बॅलन्स करणं एवढं सोपंही नाही आहे, पण मी स्वतःला रोज रिमाइंड करते की आपल्याला गिवअप करायचं नाही आहे, खूप पुढे जायचं आहे. जे आपण म्हणजे ठरवलेलं आहे, तर ड्रीम लाईफ आपल्याला जगायची आहे. मी सध्या ड्रीम लाईफमध्ये तर बिलकुलही नाही आहे, पण मी माझं स्वतःचं ड्रीम लाईफ क्रिएट करते आणि ते म्हणजे इंडिपेंडंट राहून. इंडिपेंडंट राहणं म्हणजे स्ट्रॉंग राहणं आणि स्ट्रॉंग राहणं म्हणजे कधीकधी थकलेलं असतानासुद्धा चालत राहणं, हेच खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्या गोष्टी माझ्या थोडंसं ब्रेनला पटतही आहेत आणि मला त्याचा रिझल्टही येत आहे. जेव्हापासून मी यूट्यूबची जर्नी चालू केली आहे, तर त्यामुळे मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत, ज्या की मला इतके दिवसात त्या डोक्यातही येत नव्हत्या. जेव्हा वर्क मोड ऑन होतो, तेव्हा मग मी जे काही माझे टास्क आहेत ते कंप्लीट करायला घेते. कधी वर्कलोड जास्त असतो, कधी जो आहे तो थोडा मॅनेजेबल असतो. त्याप्रकारे मी माझं शेड्यूल कामं करत असते. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जेव्हा आपण स्ट्रॉंग राहतो, इंडिपेंडंट राहतो, माइंडसेट आपला क्लिअर राहतो, तर आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ते अट्रॅक्ट होते आणि आपण ज्या गोष्टी ठरवतो तर त्या आपण कंप्लीट केल्याच पाहिजेत. आणि हा मेसेज माझा प्रत्येक मुलींसाठी आहे, ज्यांनी स्वतःने असं गिवअप केलेलं आहे की मी आता लाईफमध्ये काही करू शकत नाही आहे किंवा मला बिलकुलही काही करायची इच्छा नाही आहे. तर त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एकदा कमीत कमी स्टार्ट तरी करून बघा ना, म्हणजे वे आपोआपच मिळेल की पुढे काय करायचं आहे. जर आपण एक पाऊल पुढे घेतलंच नाही आहे, तर पुढे ॲक्च्युली काय करायचं आहे ते आपल्याला कधीही समजणार नाही आहे. आणि हे मी स्वतः शिकत चालली आहे की मला माहिती नाही आहे माझी पुढे यूट्यूब जर्नी काय असणार आहे किंवा मी कुठंपर्यंत पुढे जाणार आहे, पण तरीही मी स्वतःला पुश करते आणि मला माझ्या ह्या जर्नीमध्ये पुढे जाऊन सक्सेस व्हायचंच आहे. हा माझा निर्धार आहे. आणि तुम्हाला जर आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.